नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश आता भूमीला शोधण्यासाठी घराबाहेर पडत असतो. तेव्हा अथर्व, मानसी सगळेजण त्याला अडवायला येतात. अथर्व म्हणत असतो की आकाश, अरे कुठे चाललंयस तू? तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश भूमीला शोधायला चाललाय. आता आकाशला भूमी कुठे सापडणार आहे सांगा ना. तेव्हा इथे मानसी आता गप्पच बसते, कारण मानसी आणि अथर्व दोघेजण भूमीला भेटून आलेले असतात आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तिला आता आकाशबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही आहेत. तिने त्याला डिवोर्स दिलेला आहे आणि ती आता कायमची त्याच्या आयुष्यातून निघून गेली. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अथर्व, अरे ती पौर्णिमा काय म्हणते तुला माहिती आहे का? तेव्हा इथे तिच्या मनाला येईल ते आणि तोंडाला येईल ते बोलते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की तुझी लाडकी भूमी आहे ना, ती 4 दिवस तो हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टर संकर्षण अधिकारी याच्याबरोबर फिरत होती. माहिती आहे का तुला? हा बघ पुरावासुद्धा तुला दाखवते. तेव्हा एका कॅफेमध्ये भूमी आणि डॉक्टर संकर्षण हे भेटले होते. तेव्हाचा फोटो पौर्णिमाने आकाशला दाखवलेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, बघ, अरे तुला तुझी भूमी इतकी चांगली वाटते ना, पण तू हॉस्पिटलमध्ये असताना तुझी भूमी साधी तुला बघायला सुद्धा आली नव्हती. ती डॉक्टर संकर्षण अधिकारी याच्याबरोबर फिरत होती. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मला मान्य आहे की भूमी आता जे काही वागते ते विचार करण्यापलीकडचं आहे. म्हणजे कळत नाही आहे की नेमकं तिच्या वागण्यामागे कारण तरी काय आहे. पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं कारण माहिती नसताना आपण भूमीच्या चारित्र्यावरती बोलणं हे चुकीचं नाही आहे का? आणि ती पौर्णिमा तेच करते. विनाकारण ती भूमीच्या चारित्र्यावरती बोलते आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा मी आता जातोय आणि भूमी जिथे कुठे असेल ना, तिला मी शोधून आणतोय आणि त्या पौर्णिमाच्या बोलण्याला मी खोटं आता इथे सिद्ध करणार आहे. तिचं बोलणं खोटं आहे, माझी भूमी खरी आहे, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, आणि ते तू नाही सिद्ध करू शकलास तर? तेव्हा इथे आकाश तिथेच उभा राहतो. तेव्हा इथे अथर्व यावेळी हे जे काही बोललेलं असतो ते काहीसं वेगळं असतं, कारण याआधी अथर्व असा कधीच बोललेला नसतो. जेव्हा इथे आकाश भूमीला शोधायला जाणार आणि जेव्हा आकाश म्हणतो की मी माझ्या भूमीला निर्दोष सिद्ध करणार आहे, तेव्हा इथे अथर्व म्हणतो, आणि जर तू तिला निर्दोष सिद्ध नाही करू शकलास तर? तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं अथर्व, तू असं का म्हणालास आता? तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे अथर्व, सांग बरं. तुम्हाला दोघांना माहिती आहे का की माझी भूमी कुठे आहे? सांगा ना, तुम्हाला दोघांना माहिती आहे का की माझी भूमी कुठे आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा, कुठे आहे माझी भूमी? तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? जाता जाता तिने तुम्हाला काही सांगितलं असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा मानसीला आठवतं, जेव्हा ती भूमीला भेटायला गेलेली असते तेव्हा भूमी म्हणत असते, मी कुठे आहे, कुणाकडे आहे हे आकाशला सांगायची काही गरज नाही आहे. फक्त त्याला इतकं सांगा की मी डिवोर्स पेपरवरती साईन केले आणि त्यालासुद्धा साईन करून ते डिवोर्स पेपर माझ्याकडे पाठवायला सांगा. तेव्हा इथे आता हे सगळं मानसी आणि अथर्व यांना माहिती असतं, पण आकाशला सांगणार कसं? आकाशचं आत्ताच एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे, त्याला जर इथे सत्य कळलं, त्याने स्वतःला त्रास करून घेतला तर? या गोष्टीची भीती इथे आता मानसीला आणि अथर्व दोघांना सुद्धा असते. तेव्हा ते दोघेजण आकाशला काही सांगत नसतात, पण आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो प्रेक्षकांनो. त्याला जाणून घ्यायचं आहे की त्याची भूमी नक्की गेले तरी कुठे? अचानकपणे भूमी त्याला सोडून जायचं कारण काय? त्याला जाणून घ्यायला नको का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी जे टाईम टेबल दिलेलं असतं ओजसचं, ते टाईम टेबल ती वाचत बसलेली असते. तेवढा तिथे ओजस येतो, त्याच्या हातामध्ये बॉल असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ओजस, बाळा, बास झालं आता खेळणं. हे बघ, टाईम टेबलनुसार तुझ्या आता अभ्यासाची वेळ झाली की नाही? अभ्यास करायचा आहे ना आता? चल बाळा. तेव्हा तो इथे जोरात बॉल तिच्यासमोर फेकतो आणि तिच्याकडे रागाने बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि अथर्व यांनी सांगितलेलं असतं की भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या घरी आहे. तेव्हा इथे आकाश रिक्षा घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आता भूमीला आवाज देत आतमध्ये जाणार, तेवढ्यातच तिथे वॉचमन उभा असतो. तो म्हणत असतो की सर, कुठे जाताय तुम्ही आतमध्ये? कुणाला भेटायचं आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, कुणाला भेटायचं आहे म्हणजे? मला भूमीला भेटायचं आहे, माझ्या बायकोला. जाऊ द्या मला आतमध्ये. तेव्हा इथे आता वॉचमन म्हणत असतात, हे बघा सर, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, का
का मला परवानगी नाही आहे? मला भूमीला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता आणि तुम्ही नाही मला अडवू शकत सोडा मला. तेव्हा इथे भूमी ओजसला म्हणत असते की ओजस बाळा, मला माहिती आहे तुला इथे टाईम टेबलनुसार अभ्यास करायचा असतो, क्लासला जायचं असतं, खेळायचं असतं, बरोबर की नाही? ओजस, मी काय म्हणते, आता तुझ्या टाईम टेबलनुसार तुला अभ्यास करायचा आहे की नाही? आणि तू तुझं टाईम टेबल अगदी व्यवस्थित फॉलो करतोस, मग आता का करत नाही आहेस? तेव्हा ओजस म्हणत असतो की ते टाईम टेबल माझ्या मम्माने माझ्यासाठी लिहिलं होतं आणि म्हणून ते मी फॉलो करत होतो. पण आता तू माझी मम्मा नाही आहेस, त्याच्यामुळे मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे. कळलं का तुला? तेव्हा इथे तो आता सतत भूमीवरती चिडचिड करत असतो, रागवत असतो. भूमी त्याच्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ओजस तिच्याशी काही नीट बोलत नसतो. त्यानंतर वॉचमन म्हणत असतो, सर तुम्ही माझं ऐका, तुम्ही जर माझं नाही ऐकलं ना तर मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करेन. तेव्हा आकाश म्हणतो, तुम्हाला ज्याला कोणाला फोन करायचा आहे ना त्यांना फोन करा, मी कुणालाही घाबरत नाही आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला पोलिसांना फोन करायचा आहे ना, करा तुम्ही पोलिसांना फोन. मी नाही घाबरत कुणाला, मी इथेच आहे आणि भूमीला भेटल्याशिवाय मी जाणार नाही आहे. मी आता भूमीला भेटणार म्हणजे भेटणारच, तिला भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वॉचमन भूमी आणि आकाश यांना भेटू देत नसतात. आकाशला ते आतमध्ये पाठवायला तयारच नसतात. तर इथे ओजस म्हणत असतो, तू काही म्हणालीस ना तरीसुद्धा बाहेर मी खेळायला जाणार आहे, कळलं तुला? तेव्हा इथे ओजस आता दार उघडतो आणि बाहेर निघून जातो. तेव्हा इथे भूमी आता त्याच्या मागोमाग बाहेर येते. बघते तर काय प्रेक्षकांनो, तिथे आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की भूमी, अगं भूमी सांग ना यांना, हे लोक मला तुला भेटू देत नाही आहे. तेव्हा इथे भूमी आता आकाशला बघते, खूप मनामध्ये खुश होते. आकाशला बघून तिला आनंद झालेला असतो, कारण त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तिने डोळे भरून आकाशला बघितलेलंच नसतं. त्यामुळे इथे आकाश आता आल्यानंतर ते आकाशकडे बघत असते आणि ती आता पुढे जाणार. तेवढ्यातच डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी तिला ज्या काही अटी घातलेल्या असतात त्या तिला आठवतात. डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात की मी तुझ्या नवऱ्याचं आकाशचं ऑपरेशन करेन, पण मग तुलाही माझं ऐकावं लागेल. तुला आकाशला कायमचा डिवोर्स देऊन माझ्याकडे येऊन माझ्या बाळाची आई म्हणून तुला राहावं लागेल. आणि जर तू मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केलास ना तर तुम्हाला आता पोलीस केसमध्ये असं अडकवेन ना की सगळ्या महाजनांना रस्त्यावरती आणेन, तुझ्या आकाशला सुद्धा. कळलं का तुला? असं इथे डॉक्टर संकर्षण भूमीला म्हणालेला असतो. भूमीला ते सगळं आठवतं. तेव्हा ती लगेचच दार आता बंद करून घेते, कडी लावून घेते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय झालं? भूमी दार का बंद केलंस? भूमी ये ना प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे भूमी आता बाहेर जात नसते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, माझी भूमी आहे इथे, मला भूमीजवळ बोलायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. तेव्हा इथे वॉचमन आता आकाशला भूमीकडे जाऊ देत नसतात. भूमी इथे आकाशला बघून आता खूपच जास्त इमोशनल होते, ती रडायला लागते. तेवढ्यातच इथे आकाश आता हट्ट करत असतो, तो एका वॉचमनला ऐकायला तयार नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो बघा, इथे दुसरा वॉचमनसुद्धा आलेला असतो आकाशला पकडण्यासाठी. आकाशला ते लोक अजिबात आता भूमीजवळ जाऊसुद्धा देत नसतात. तेव्हा इथे रागिनी आलेली असते. रागिनीला खरं तर मनातून फार आनंद होतो. ती आता इथे आकाशची ही तडफड बघत मजा घेत असते. आकाश म्हणत असतो की भूमी, दरवाजा उघड ना भूमी, मला तुला भेटायचं आहे, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण इथे आता भूमी काही दरवाजा उघडायला तयार नसते. दोन दोन वॉचमन आकाशला घट्ट पकडून असतात आणि त्याला बाहेर काढत असतात. भूमी इथे आता रडत असते. तिला आकाशचा आवाज ऐकू येत असतो. आकाश इथे माझ्यासाठी आला हे तिला बरोबर माहिती असतं. इतका आत्ताच आजारातून उठलेला असताना सुद्धा त्याला माहिती आहे की भूमी घरात नाही आहे. तेव्हा तो माझा शोध लावत या ठिकाणी आलाय. तेव्हा इथे भूमीला आता आकाशचा हा आता स्वभाव खरं तर खूप जास्त आवडत असतो. पण आता ती काय करणार? कितीही प्रेम असलं तरीसुद्धा तिने आकाशसाठीच हे सगळं केलेलं असतं. आकाशसाठीच तिने डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हट्ट करत असतो. तेव्हा रागिनी त्या ठिकाणी आलेली असते. रागिनी बघत असते की इथे आता आकाश कशा पद्धतीने त्या दोन दोन वॉचमनला सुद्धा ऐकत नाही आहे आणि तो आतमध्ये जाण्याचा हट्ट करतोय. तेव्हा रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणत असते की सोडा त्याला, सोडा. तुम्हाला माहिती आहे का तो कोण आहे? माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना? मग जरा आधी जाणून घ्या की तो कोण आहे, हे समजून घ्या. तेव्हा इथे वॉचमन म्हणत असतात, अहो मॅडम, आम्ही फक्त आमची इथे ड्युटी करतोय, नाहीतर आमची नोकरी जाईल. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, तू चल आधी माझ्याबरोबर घरी
आपण इथे आता थांबायचं नाही आहे. भूमी तुला नाही भेटायला येणार. तेव्हा आकाश म्हणतो, का पण आत्या? अगं भूमी इथेच आहे. मी बघितलं तिला. तिने पण मला बघितलं. त्याच्यामुळे मला आता भूमीला भेटायचंच आहे. मला तिच्याशी बोलायचं आहे आत्या. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश तू माझं ऐकणार आहेस का? हे बघ ती तुला भेटायला नाही येणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, का? भूमी का मला भेटायला येणार नाही? तेव्हा रागिनी म्हणते, नाही येणार ती तुला भेटायला. चल बरं तू घरी चल माझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या मी कुठेही येणार नाही आहे. जोपर्यंत मी भूमीला भेटत नाही ना तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश तुला एकदा सांगून कळत नाही का? अरे भूमी तुला नाही भेटणार आहे. तिला नाही भेटायचं आहे तुला. तेव्हा आकाश म्हणतो, का पण? का भूमीला मला भेटायचं नाही आहे? तुला सुद्धा काही माहिती आहे का आत्या? सांग ना. तुला पण काही माहिती आहे का जे तू माझ्यापासून लपवलेस? मला सांग. आत्ताच्या आता मला सांग तुला काय माहिती आहे? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश ऐक माझं. आणि ती त्याला आता इथे डोळे मोठे करून आता खूपच जास्त दटावून सांगते की ऐक माझं, चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे भूमी रडत असते दार बंद करून. तेव्हा डॉक्टर संकर्षण येतो आणि म्हणत असतो, तोंड लपून इथे काही होणार नाही आहे. तोंड लपून रडत बसण्यापेक्षा जा आणि त्याला स्पष्टपणे सांगा की तुम्ही डिवोर्स पेपर साईन केलेत म्हणून. आणि आता तुमचा आणि त्याचा काडी मात्र संबंध नाही आहे. तुम्ही त्याला डिवोर्स पेपर साईन करून दिलेत ना, मग त्यालासुद्धा ते साईन करायला सांगा. आणि जाऊन सांगा की आता पुन्हा इथे यायचं नाही म्हणून. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, एवढं सोपं नाही आहे ते. मी आत्ताच आकाशला काही सांगू शकणार नाही आहे. माझ्यासाठी या गोष्टी सोप्या नाही आहेत. आणि आकाशची तब्येत पाहता मी त्याला आता जाऊन सध्या तरी काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण आता सरळ तिथून निघून आपल्या रूममध्ये जातो. भूमी इथे आता रडत बसलेली असते. आकाशला होणारा त्रास तिला कळत असतो, पण आता तिने हे जे काही केले ते आकाशसाठीच केलेलं असतं. तेव्हा इथे घरी आल्यानंतर रागिनी म्हणत असते की आकाश हे बघ, बघतोयस तू, तुझ्या लाडक्या भूमीने तुला डिवोर्स पेपर पाठवलेत. अरे ते डिवोर्स पेपर साईन करूनच गेले. बघ हवं तर. तुझा विश्वास बसत नसेल ना तर तू तुझ्या डोळ्याने बघ. म्हणून तुझी भूमी आता इथे कधीच परत येणार नाही आहे, कळते का तुला? तेव्हा इथे आकाश ते डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याचं एक एक पान आता तो उघडून बघत असतो. त्याच्यावरती भूमी महाजन म्हणून तिने आता सह्यासुद्धा केलेल्या असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की बघितलंस, भूमीला नाही राहायचं तुझ्याबरोबर. ती सोडून निघून गेली आहे तुला. आणि तिने डिवोर्स पेपरसुद्धा इथे साईन करून ठेवले तुझ्यासाठी. मग अजून काय हवंय तुला? तुझा या गोष्टींवरती सुद्धा आता विश्वास नाही आहे का आकाश? अरे आम्ही तुला सांगतोय ना की भूमी कायमची निघून गेले. ती परत येण्यासाठी गेलेलीच नाही आहे. त्याच्यामुळे आता तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. भूमीला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तुला भेटायचं नाही आहे आणि हेच खरं आहे. तेव्हा तू तिथे गेलास तरीसुद्धा भूमी तुला भेटण्यासाठी बाहेर येणार नाही. ती तुझ्याबरोबरचे सगळे संबंध, सगळे नाते तोडून गेलेले आहे. तेव्हा इथे आकाश ते सगळे आता पेपर्स बघत असतो. त्यानंतर रागिनी हे सगळं आकाशला मुद्दामून सांगत असते, कारण आकाशला इथे त्रास व्हायला हवाय आणि त्याच्या मेंदूवरती त्याचा विपरीत परिणाम व्हायला हवा, यासाठी हे सगळं रागिनी मुद्दामून करत असते. आकाशला इथे त्रास व्हावा म्हणून करत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की नाही, हे सगळं खोटं आहे. म्हणजे जरी पण इथे भूमीने या पेपरवरती सह्या केल्या असतील तरीसुद्धा भूमीने हे सगळं मनापासून केलेलं नाही आहे. नक्कीच भूमीच्या या वागण्याला काहीतरी कारण आहे. ते कारण शोधून काढण्याचा तुम्ही प्रयत्न केलात नाही ना? इथे भूमीने हे सगळं का केलं असेल, का नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? मग तरीसुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? काय गं हे पौर्णिमा, फक्त तिने मला डिवोर्स दिला म्हणून ती इथे चारित्र्यहीन होत नाही, कळलं तुला? तेव्हा इथे सगळे आता पेपर्स आकाशने उडवून लावलेले असतात. तो म्हणतो की माझा या सगळ्यावरती विश्वासच नाही आहे. भूमी आता जे काही वागली ते नक्की का वागते, याच्या मागे काहीतरी कारण असेल ना? अचानकपणे भूमी मला सोडून निघून जाते. माझ्या ऑपरेशननंतरसुद्धा ती मला भेटायला येत नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ना? तेव्हा इथे भूमीला आठवत असतं की आकाश तिला भेटायला आलेला असतो. तो तडफडत असतो आणि इथे 2-2 वॉचमनने त्याला पकडून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे भूमीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तिला फार वाईट वाटत असतं. तेव्हा इथे भूमी आता तो न्यूजपेपर पुन्हा आपल्या हातामध्ये घेते, ज्याच्यामध्ये आकाशचा फोटो छापून आलेला असतो. तर इथे आकाश महाजन आता डिस्चार्ज होऊन सुखरूपरित्या घरी गेलेला आहे, याबद्दलची माहिती पेपरमध्ये छापून आलेली असते.
सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन इथे आता सुखरूपरित्या आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आणि ते घरी गेले हे आता छापून आल्यानंतर भूमी ती न्यूज सारखी सारखी वाचत असते. कारण तिला त्याच्यामध्ये आकाशचा फोटो दिसत असतो. त्याच्याबद्दलचं इथे आता कौतुक केलेलं असतं लोकांनी, ते ती वाचत असते आणि इथे डोळे भरून आपल्या आकाशचा फोटो बघत असते. तेव्हा इथे आता संकर्षण त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो भूमीला बघत असतो. तर इथे रागिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे आता या डिवोर्स पेपरवरती सुद्धा तुझा विश्वास नाही आहे का आकाश? हे सगळं तुला खोटं वाटते? तेव्हा आकाश म्हणतो, नाही हे खरं असेलही, पण मी काय याच्यावरती विश्वास ठेवू? सांग ना. हे डिवोर्स पेपरवरती साईन केली म्हणून माझ्या भूमीने इथे मला सोडण्याचा निर्णय घेतलाय असा त्याचा अर्थ होत नाही. मला सोडून जाण्याच्या मागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल. त्याशिवाय ती एवढं मोठं पाऊल कधीच उचलणार नाही आहे. माझ्या भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश भानावरती ये, भानावरती ये. अरे ती भूमी तुला सोडून गेली आहे. आता तरी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेव. हे बघ बाळा, मी तुला हे सगळं आधीपासूनच सांगणार होते, पण मला तुझ्या तब्येतीची काळजी होती. मला असं वाटत होतं की हे सगळं जर मी तुला आधीच सांगितलं आणि जर तुझ्या मेंदूवरती त्याचा काही विपरीत परिणाम झाला तर, म्हणून मला आधी तुला सांगायचं होतं. तरीसुद्धा या गोष्टी मला तुला सांगता आल्या नाही. तुझ्यापासून या गोष्टी मला लपवाव्या लागल्या कारण तुझ्या तब्येतीसाठी, कारण तुझ्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, तुझा जर विश्वास नसेल ना तर विचार ना मानसी आणि अथर्वला विचार. विचार त्या दोघांना, कारण भूमी जाता जाता त्याच दोघांना भेटून गेली होती. तेव्हा त्यांना विचार, जर तुझा विश्वास बसत नसेल तर. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की हे बघ, मी तुला जे काही सांगितले ना आकाश, ते सगळं खरं आहे. तेव्हा आकाश इथे आता म्हणतो की नाही, मी कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. मला माहिती आहे माझी भूमी निर्दोष आहे. तिने काहीही केलेलं नाही आहे आणि जे काही केलं असेल ना ते इथे माझ्या भल्याचा विचार करूनच केलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आकाश, मी हे जे काही केलंय ते तुला चुकीचं वाटतही असेल, पण हे बघ मी जे काही केलंय ना ते आपल्यासाठी केलंय. कळते का तुला? तुझ्यासाठी केलंय. खास करून तुला इथे जीवनदान मिळावं म्हणून मी हे एवढं मोठं पाऊल उचललंय, असं इकडे आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश अथर्वला म्हणतो की मला इथे खडा ना खडा माहिती दे, की भूमी नक्की तुला काय काय म्हणाली ना, मला सगळी माहिती दे. तेव्हा इथे भूमी आता मानसी आणि अथर्वला जे काही बोललेले असते, म्हणजे मी आता आकाशला डिवोर्स दिलाय, मला आता आकाशबरोबर राहायचं नाही आहे, मला माझ्या बाळाचं इथे आता भविष्य सुधारायचं आहे, आकाशला आता मी इथे सोडलं आहे, त्याच्यासमोर मी गुडघे टेकले, मी हरले, असं ती आता म्हणत असते. तेव्हा मी कुठे आहे, मी कशी राहते, इथे आकाशला काही सांगायची गरज नाही आहे आणि मला आता शोधतसुद्धा येऊ नका, असं इकडे भूमी जे काही बोललेले असते सगळं अथर्व आणि मानसी सांगतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी फोटो बघत असताना संकर्षण येतो, तिच्या हातातून फोटो घेतो आणि म्हणतो की तू आकाशला डिवोर्स दिलायस, त्यासाठी तुला आता आकाशबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही आहेत आणि त्याचबरोबर त्याचा फोटोसुद्धा सारखा सारखा बघायची गरज नाही आहे. कळलं का तुला? तेव्हा इथे आता रागिनी आकाशला म्हणत असते, अरे भूमी तुला सोडून गेली आकाश, तुला कळत नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की इथे कागदांच्या तुकड्यावरती सही केल्यानंतर इथे नाती लगेच तुटत नसतात आणि मनाची नाती तर अजिबात नाही. आमच्या दोघांचं मनाचं नातं आहे आणि ते कधीच तुटणार नाही आहे. मला माहिती आहे भूमी आता जे काही वागते ते थोडंसं वेअर्ड आहे, विचित्र आहे, पण त्याच्या मागे सुद्धा काहीतरी चांगलाच हेतू असणार आहे. भूमीने हे सगळं काहीतरी कारण काढूनच केलं असेल, हे आता आकाशला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे पल्लवीची आई भूमीला हाताला धरून घराबाहेर काढत असते. तेव्हा इथे ती म्हणत असते की चल आत्ताच्या आत्ता इथून चालते हो चल. तेव्हा तिथे संकर्षण येतो आणि म्हणत असतो, एक मिनिट, भूमीचा हात सोडा आत्ताच्या आता. तुम्ही भूमीला घरातून बाहेर नाही काढू शकत. कळते का तुम्हाला? भूमीला या घरामध्ये मी घेऊन आलोय पल्लवीच्या जागी, ओजसची आई म्हणून. कळलं तुम्हाला? तेव्हा तुम्ही या घरातून भूमीला बाहेर नाही काढू शकत. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी, भूमीच्या वागण्यामागे ना नक्कीच काहीतरी कारण आहे, पण ते नक्की काय कारण आहे ना ते आपल्याला आता शोधून काढायला हवं आहे आणि ते मी शोधून काढेनही, पण त्यासाठी भूमीची आणि माझी भेट तर व्हायला हवी आहे ना. तेव्हा इथे मानसी आता भूमीला फोन करते आणि म्हणते की भाऊजी गच्चीवरती गेलेत आणि ते आता गच्चीचा दरवाजा उघडत नाही आहेत. तेव्हा इथे भूमीला खूप काळजी वाटते आणि भूमी आता धावत पळत येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी धावत पळत आल्यानंतर
आकाश म्हणत असतो, की "तू अचानकपणे मला सोडून कशी काय गेलीस? म्हणजे आपल्या दोघांचा रस्ता तर एकच आहे ना? मग तू वेगळा रस्ता कसा काय निवडलास?" असं इथे आकाश आता भूमीला विचारतो. तेव्हा भूमीकडे आता काही उत्तर नसतं. कारण सत्य काय आहे हे संकर्षणने फक्त त्या दोघांमध्येच ठेवायला सांगितलेलं असतं. तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीला सांगायचं नाही, असं तो भूमीला म्हणालेला असतो.